आणि महाराजांच्या जीवनातल्या श्रेष्ठ भक्तीचं सुंदर उदाहरण जर द्यायचं ठरलं तर महाराजांच्या पायवाटेनं विठ्ठलाचं भजन करावं। हा मुद्दा काही लहान नाहीये। जिजामाता तुकोबारायांच्या पत्नी महाराजांना जेवणासाठी डबा घेऊन जायच्या पाठीमागे। महाराज घरातून उठले की भंडाऱ्यावर जा, भामचंद्रावर जा, घोराड्यावर जा। महाराज घरातून उठले की भंडाऱ्यावर जायचे। जिजामाता पाठीमागनं भाकरी घेऊन जायच्या। जिजामाता किती महान पतिव्रता, किती निष्ठावंत आहेत विचार करा। उगीच तुकोबारायांच्या पत्नीच्या पायातला काटा काढण्यासाठी देव गेलेला नाहीये। जिजामातेच्या पायातला काटा काढण्यासाठी भगवान गेले स्वतः। की जी जिजामाता उठलं की देवाला शिव्या घालत होती, पण तो भगवान जिजामातेच्या पायातला काटा का काढतोय तर जिजामाता भले बडबड करत होत्या पण तुकोबारायांची काळजी घेत होत्या। जो पती प्रपंचाकडे रुपया एवढं सुद्धा लक्ष देत नाही, तुमच्या मालकानं जर घरात रुपयाच आणला नाही तर खरंच तुम्ही त्यांना वेळेवर जेवू घालाल का? कोळी, माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुमचं लक्ष राहील का की हा माझा पती, त्याचं कसलंच लक्ष नाही संसाराकडं, मीच कष्ट करते, मीच सगळा संसार चालवते आणि याला आयतं कसलं जेवू घालणार मी? पण या बाबतीत जिजामातेला म्हणावं लागेल, तुकोबारायांचं कसलंच प्रपंचाकडे लक्ष नाही। जिजामातेला एकच साडी होती आणि महाराजांची परीक्षा घेण्याकरता रुक्मिणी माता आल्या वृद्ध रूपामध्ये, म्हातारेच्या रूपात, म्हटलं की मला वस्त्र पाहिजे। तुकोबाराय म्हटले थोडं थांबा, माझी बायको आंघोळीला गेली का ते घेऊन देतो मी तुम्हाला। कसली भक्ती या महात्म्यांची। जगद्गुरु तुकोबाराया संसाराकडे तिळावेळही लक्ष देत नाहीत, पण जिजामाता महाराज जोपर्यंत जेवण करत नाहीत तोपर्यंत त्या जेवत नाहीत। तुम्ही अगोदर जेवता की नंतर जेवता मी अजिबात तुम्हाला विचारणार नाही, पण शिकायचंय आपल्याला।